सर्वांना नमस्कार. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दीपाली आरमाडे या निमित्ताने तुमच्यासमोर उभी आहे. आज आपण महावीर फाल्गुन पौर्णिमेनिमित्त ब्रह्मदेशना कार्यक्रम या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने आमचा इथे यशस्वी सन्मान ठेवलेला आहे. सर्व जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आपले बौद्ध आणि पंचायत समितीचे सदस्य यांचा यथोचित सन्मान ठेवलेला आहे. त्यानिमित्त मी येथील आयोजकांचे आणि आपल्या वंदनीय भरपूजी यांचे आभार व्यक्त करते. आदरणीय उपस्थित मान्यवर आणि आयोजक मंडळ, आज फाल्गुन पौर्णिमा या पवित्र आणि मंगलमय दिवशी आपण सर्वजण एकत्र आलो आणि हे अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. कारण यामध्ये आपण हा केवळ सण नाही आहे. फाल्गुन पौर्णिमा हा आपल्याला आत्मचिंतन, करुणा आणि मैत्री हे आत्मचिंतन करण्याचं साधन आहे. आणि हे भगवान बुद्धाने आपल्याला जो धम्म दिलेला आहे तो धम्म केवळ धम्म नसून तो आपल्यासाठी जीवन जगण्याची एक जीवनशैली आहे. एक जीवन जगण्याची एक समतोल, शांततामय आणि संवेदनशील जीवनशैली आहे. धम्म आपल्याला शिकवतो द्वेषाला प्रेमाने, क्रोधाला संयमाने आणि अज्ञानाला ज्ञानाने जिंकावं. आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनामध्ये आपल्याला धम्माचे मूल्य अधिक महत्त्वाचे वाटते आणि ते आपण विसरून गेलो. ते आचरणात आणण्यासाठी आपण इथे येणं गरजेचं आहे. धम्म संवेदनशीलता म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असणे आणि समाजातील दुर्बल घटकाप्रती आपण करुणा बाळगणे. या निमित्ताने आपण फक्त एवढं सांगायचे की जे आपण येथे जमलेलो आहोत आणि येथे धम्माचे मैत्री, करुणा, मानवता हे मूल्य आपण जर आत्मसात केले, त्यामुळे आपले जे आजचे युवक आहेत ते युवक आणि जागरूक पिढी त्यामुळे सुसंस्कृत बनेल आणि आपलं राष्ट्र प्रगत बनेल. शेवटी मला फक्त एकच बोलायचे की या निमित्ताने आपण जे समता, बंधुता आणि स्वातंत्र्यता हे मूल्य जोपासायचे आणि ते आत्मसात करायचे आहेत. एवढंच बोलते आणि मला येथे या कार्यक्रमात येण्यास विलंब झालेला त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते आणि सर्वांना या फाल्गुन पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. एवढंच बोलते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या ताई आपलं व्यक्त झालेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे या देशामध्ये संविधानाला आणि या संविधानामध्ये महिलांना पुरुषाप्रमाणे सर्व हक्क आणि अधिकार समान या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेले. देशाची राष्ट्रपती महिला असेल, देशाच्या कोणी प्रधानमंत्री असतील किंवा देशाचे कुठली मंत्री असेल किंवा कलेक्टर, जज कोणी महिला असतील, सन्मानानं फिरत असतील. आज देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक महिला राष्ट्रपती, आदिवासी महिला राष्ट्रपती. तुम्ही जवळून पाहिलं का नाही मला माहीत नाही, पण मी तिला जवळून पाहिलंय. दिसायला ती आपल्यापेक्षा काळीबाई आहे. बरोबर. बौद्ध धर्माच्या साहित्यामध्ये कितीतरी कुशल कर्म केला असं तिने सांगितलेलं आहे की एवढा थाटमाट म्हणजे विचारू नका. 100 कोटी रुपये तिचे कुठेही जाऊ तिथे तिच्यासाठी खर्च होतात फ्री. त्याचं ऑडिट होत नाही, काहीच नसते त्याचं. आलं का लक्षात? एवढा थाट असतो. तिनं 10 मिनिटं बसू का 1 मिनिटासाठी तिनं तिच्यासाठी 50 कोटी शासन देते. तिथून वरून पैसे येतात. कितीतरी तिथे जेवायचे मेनू, माणसं विचार. एवढा थाट कुठामुळं? फक्त बाबासाहेब आहे ना. एक आदिवासी महिला आणि एक सामान्य महिला म्हणून शिक्षण देण्याचं काम, ज्या व्यवस्थेने शिक्षण घ्यायचं नाही महिला राष्ट्रपती. एक महिला काय असते हे त्या द्रौपदी मुर्मूकडे आणि आपल्या दीपाली ताईकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे चूल आणि मूलपर्यंत न राहणाऱ्या महिला आता कुठं चालल्या. बरोबर आहे. हे आपण याकडे ताईकडे बघून हे केलं पाहिजे. आणि म्हणून आदमाने परिवारामधून ते आता जिल्हा परिषदेमध्ये आपल्या या भागाचं ते नेतृत्व करणार आहेत.